नाशिकमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। नाशिकमधनं हिट अँड रन प्रकरणात एकाचा मृत्यू झालेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावरती परराज्यातल्या अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग सुरू असतानाच ही घटना घडली आहे। हरनूल टोल नाक्यावरती पथकाच्या 2 वाहनांना अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकनं धडक दिली आहे। या पथकाचं वाहन उलटून चालक कैलास कसबे याचा मृत्यू झालेला आहे, तर पथकातील 3 कर्मचारी हे गंभीर जखमी झालेत। यामध्ये 2 पोलिसांचा समावेश आहे। जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घोटी ते नाशिक आणि नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असा हा 125 किलोमीटर पर्यंत ट्रकचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करण्यात आला। अधिक माहिती घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नेमका काय प्रकार घडलाय ते सांगाल? प्रज्ञा, अवैध वाहतूक करणाऱ्यांचं धाडस किती वाढलेलं आहे हे खरं या घटनेतून दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार या मार्गावरून खरं तर अवैध दारू जी आहे तिची वाहतूक केली जाणार आहे असं त्यांना संशय जो आहे तो होता। त्याच पार्श्वभूमीवर एका ट्रकचा खर्च त्यांनी पाठलाग सुरू केला होता। आपण बघितलं तर घोटी, मनमाड, चांदोड असं जवळपास 125 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता। सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता आणि त्याच वेळी चांदोड जवळ असलेल्या हसनूर टोल नाक्याजवळ तिथे या वाहनाने खरं तर या पथकाच्या वाहनाला कट हा दिला आणि यामध्ये या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या पलटल्या आहेत, उलटलेल्या आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर कैलास कसबे हे जे पथकाचे चालक होते या वाहनावरचे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये लासलगावच्या 2 पोलिसांचा देखील समावेश आहे। या घटनेनंतर खरं तर हे जे ट्रक होती ती फरार झालेले आहेत। त्या आरोपींचा अजूनही शोध लागलेला नाहीये, मात्र याबाबत पुढील तपास जो आहे तो वरिष्ठ पातळीवर सुरू आहे। आता सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एसपी असतील, पोलीस विभागाचे एसपी असतील, हे तिथे दाखल झाले आहेत। यासोबतच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे देखील घटनास्थळी येतील असं बोललं जात आहे। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना समोर येत आहेत। यासोबतच ते अवैध वाहतूक करणारे असतील, मद्य असतील किंवा वाळू असतील, यांच्याकडून शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांना सहजपणे लक्ष्य केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय आणि असे सर्व घटना घडत असतानाच या घटनेत चक्क एका कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झाल्यामुळे खरं तर खळबळी उडालेली आहे। यांच्यावरती नक्की वचक कोणाचा, यांच्यावरती कठोर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रांजल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे नाशिकमधली ही हिट अँड रन प्रकरण, ज्यामध्ये एका पोलिसाला आपला प्राण गमवावा लागलाय।